तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। रोहित आर्य याचं खरं नाव रोहित हरोळीकर असल्याचं सध्या समोर येतंय। रोहितनं आडनाव बदललं होतं। चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी नाव बदलल्याची माहिती सध्या समोर येते। रोहितच्या आईवडिलांच्या घरावर हरोळीकर असं आडनाव दिसून आलंय। पुण्यात कोथरूडमध्ये रोहितचे आईवडील राहतात अशी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे रोहित जो खरं तर काल चांगला चर्चेत आला। नवी मुंबईतील पवई या ठिकाणी त्यानं 17 मुलांना अपहरण करून पोलीस धरलं होतं। सरकारकडे त्याच्या काही मागण्या होत्या आणि आता त्याचं खरं नाव समोर येतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आपण पाहतोय की रोहित आर्य प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहेत। त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे रोहित आर्यचं खरं नाव हे रोहित हरोळीकर आहे। काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे। रोहित आर्या याचं नाव जरी त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये रोहित आर्या म्हणून सांगितलं असलं तरी त्याचं खरं आडनाव जे आहे ते रोहित हरोळीकर असल्याचं समोर येतं। आणि हे कसं समोर आलं तर पुण्यामध्ये त्याचं कोथरूडमध्ये जे घर आहे त्या घराच्या पाठीवरती जे आहे ते हरोळीकर असं आडनाव लिहिण्यात आलेलं आहे। मात्र जी प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली म्हणजे त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये त्याच्या फॅमिलीमध्ये तर रोहित आर्या याने चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जे आहे ते रोहित हरोळीकर नव्हे तर रोहित आर्या असं स्वतःचं आडनाव बदलून घेतलं होतं। आणि ते फक्त कागदोपत्री नव्हतं बदलून घेतलं तर ते फक्त बोलण्यासाठी त्याने म्हणजे नाव सांगण्यासाठी जे आहे ते रोहित आर्याने त्याचं नाव बदलून घेतलं होतं। याची प्राथमिक माहिती आतापर्यंत मिळालेली आहे। मात्र जे त्याने डॉक्युमेंट सबमिट केले होते म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून जेव्हा रोहित हा काम करत होता त्या रोहित आर्या म्हणून काम करत होता की रोहित हरोळीकर म्हणून काम करत होता याची सखोल चौकशी सध्या पोलीस करत आहेत। कारण रोहित आर्या स्वतःला रोहित आर्या म्हणून त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे स्वतःचा उल्लेख करतोय। मात्र रोहित आर्या हा दोन प्रकारची कामं करत होता। एक म्हणजे तो फिल्म इंडस्ट्रीशी सुद्धा कनेक्टेड होता, दुसरी गोष्ट म्हणजे बिल्डर लॉबीशी पण कनेक्टेड होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये पण तो त्या अशा कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये पण तो कनेक्टेड होता। त्यामुळे रोहित आर्या याची ऑन पेपर काय त्याचं नाव होतं आणि त्याच्या मित्रपरिवारामध्ये किंवा फिल्ममध्ये काम करण्यासाठी त्याने रोहित आर्या म्हणून नाव बदलून घेतलं होतं। तर त्याने जे कॉन्ट्रॅक्टसाठी नाव म्हणून घेतलं होतं ते रोहित हरोळीकर आहे का रोहित आर्या आहे याची सखोल चौकशी सध्या पोलीस प्रशासन ही राज्य सरकारकडनं करत आहे। निश्चित ज्योत्स्ना, खरं तर त्यामुळे एकंदरीतच रोहित आर्य हे नाव कालपासून चर्चेत आलंय। हरोळीकर त्याचं आडनाव असल्याचं सध्या समोर येतंय। मात्र सर्वांसमोरच एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रोहित आर्यने 17 मुलांना वेठीस धरलं, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना ओलीस धरलं होतं। सरकारकडे त्याच्या नेमक्या मागण्या काय होत्या आणि हे सगळं एकंदरीत प्रकरण काय होतं? अगदी बरोबर आहे। एकदम धक्कादायक हे प्रकरण आहे। कारण रोहित आर्याची त्याने स्वतःचं जे नाव सांगितलं व्हिडिओमध्ये त्यानुसार तो जो आहे तो त्याने सरकारकडनं म्हणजे प्रशासनाकडनं त्याला एक शिक्षणाचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टचे थकबाकी जी आहे ती अद्यापही त्याला प्रशासनाकडनं मिळाली नव्हती। आणि त्यामुळे त्याने अनेक वेळा जे आहे पुण्यामध्ये सुद्धा आंदोलनं केली होती, त्याने अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याने भेट घेतली होती आणि तरीसुद्धा त्याचे जे थकबाकीचे जे पैसे होते असं त्याचं म्हणणं आहे की थकबाकीचे पैसे त्याला मिळाले नव्हते। मात्र दुसरीकडे बघतो की त्याची जर पार्श्वभूमी बघायला गेली तर क्रिमिनल बॅकग्राऊंड जरी नसलं तरी रोहितची जर एकूणच त्याची जी म्हणजे त्याचे कॉन्टॅक्ट बघितले, त्याचे नेटवर्किंग कनेक्शन बघितले तर आपल्याला कळतंय की रोहित हा जो माणूस आहे, हा जो इसम आहे तो चांगल्या भल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त नव्हता। तो कॉन्ट्रॅक्ट घेणं, लोकांना जे आहे ते फसवणं, पैसे आर्थिक अनेक घोटाळे असल्याचं सुद्धा समोर येत आहे। कारण रोहित जो आहे तो बिल्डर लॉबीमध्ये पण होता, एकाचे पैसे घ्यायचे आणि ते दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचे आणि मागच्यांचे पैसे परत रिटर्न करायचे नाही अशा एका मोठ्या जाळ्यामध्ये रोहित जो आहे तो अडकलेला होता। त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये पण तो असल्यामुळे त्याच्या नेमका त्या कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये त्याचा नेमका रोल काय होता की तो खरोखरच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता की तो एक एजंट, एक थर्ड पार्टी म्हणून काम करत होता याची सुद्धा सखोल चौकशी जी आहे ती पोलीस करत आहेत। मात्र त्यामुळे एकंदरीतच या तपासाअंती आणखी किती मोठे खुलासे समोर येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास खूप धन्यवाद ज्योत्स्ना आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नवी मुंबईतील 17 ओलिसांना ज्यानं ठेवलं होतं, ज्या मुलांचं अपहरण केलं होतं आणि रोहित आर्य याचं नाव सातत्यानं कालपासून चर्चेत येतंय। याच संदर्भात आपण आता जाणार आहोत निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। धनराज सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। खरं तर आपण पाहतोय कालपासून रोहित आर्य हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात बोललं जातंय। सतत रोहित आर्यचे नवीन नवीन अपडेट समोर येत आहेत। यातच आत्ताचं एक नवीन अपडेट ती म्हणजे रोहित आर्यचं नाव रोहित हरोळीकर असं त्याचं नाव असल्याचं सध्या त्याच्या घरातील पाटीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। या सगळ्या एकंदर प्रकरणावरती आपण काय सांगाल?
नाही, नाव बदललेलं आहे. असं अनेक लोक नाव बदलतात. आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला जायचं होतं, त्यासाठी त्यांनी काही वेगळं नाव ठेवलं असेल. तो काही मोठा भाग नाही आहे आणि ते स्वातंत्र्य आहे, ते माणूस करू शकतो. याच्यावरून तो गुन्हेगारच आहे किंवा गुन्हेगार हे आहे, त्याच्या घोटाळे आहेत हे वगैरे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण याच्यावर भाष्य न केलेलं बरं. सध्याचं जे प्रकरण आहे ते प्रकरण एवढंच आहे की 17 मुलांना, अल्पवयीन मुलांना एका वेगळ्या बहाण्याने बोलून आणून त्यांना जमा करून वेठीस धरणे आणि शासनाचे त्याच्याकडे काही पैसे अडकलेले आहे ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणे, हा एक मेथोडॉलॉजी, जी एक प्रक्रिया आहे ती चुकीची आहे. हा एक वेगळा चुकीचा पायंडा, एक अतिशय बिभत्स असा नॅरेटिव्ह तुम्ही तरुणांसमोर देत आहात. असं कृत्य आर्यांनी केलेलं आहे असं मी म्हणेल. ही पद्धत नव्हे करण्याची. देर आर सो मेनी अदर वेज त्यांनी करू शकला असता. जी दुसरं महत्वाचं, त्याची जी क्लिप आहे, त्याचा जो व्हिडिओ आहे तो आता व्हायरल झालेला आहे. तो व्हिडिओ मधून जे बोलतो आणि व्हिडिओमध्ये त्यांनी जसा चेहरा ठेवलेला आहे, ज्या पद्धतीनं त्याचे हावभाव, सायकोलॉजिकल रिडिंग, त्याचं प्रोफाइलिंग होऊ शकतं, ते असं आहे की अतिशय थंड डोक्याने तो हे बोलतोय की मी मरायला तयार आहे. म्हणजे सुसाईड वगैरे शब्द त्यांनी वापरले. त्याची सुसाईड करण्याची तयारी आहे. थोडक्यात तो ह्युमन बॉम्ब झालेला आहे. आणि अशा व्यक्तीच्या हाती ती मुलं अडकलेली आहे आणि त्याच्या हातामध्ये गन आहे. ती गन एअर गन आहे असं निष्पन्न झालं. पण कुठलीही जगातली एअर गन तुम्ही लांबून बघा किंवा कोणाला दाखवा, खरी गन आणि एअर गन याच्यामधला फरक समजायला वेळ लागतो. आणि ज्या सिच्युएशन मध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी ते खिडकी तोडून बाथरूमची प्रवेश केलेला आहे आणि ते एकंदर चित्र सगळं त्यांनी बघितलं, मला वाटत नाही की याच्यामध्ये पोलिसांचं काही चुकलं असेल. काही लोक असं म्हणतात की पोलिसांनी संयमाने घ्यायला पाहिजे होतं, त्याला जी वेळ द्यायला पाहिजे होता. काही लोक त्या अक्षय शिंदेच्या बदलापूरच्या एन्काउंटरशी याची तुलना करतात. ही अतिशय म्हणजे अतर्क्य बाब आहे, तर्कहीन आहे अशी तुलना करणं. निश्चित. धनराजजी, मी तुम्हाला थांबवतेय कारण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा अँगल सध्या समोर येतोय की रोहितचे काही गुंडांशी संबंध होते का. कारण रोहित हा कुख्यात हाजी मस्तानच्या मुलीच्या संपर्कात होता. हाजी मस्तानची मुलगी आणि रोहितची घनिष्ठ मैत्री होती आणि त्यांचं एकत्र बांधकाम व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. त्यामुळे एकंदरीतच रोहितचे यापूर्वीही गुंडांशी संबंध होते का अशी चर्चा सध्या सुरू आहे. आता हाजी मस्तानची मुलगी ती गुंड आहे का हे तुम्हाला आधी सिद्ध करून दाखवावं लागेल, तेव्हा म्हणावं लागेल की गुंडांशी संबंध होते. आता असे अनेक गुंड आहे जे चांगल्या चांगल्या व्यवसायामध्ये आहे, चांगले नामचीन आहे आणि काम करत आहे. आता हा सगळा पुढील तपासाचा भाग आहे, ज्याच्यामधून हे निष्पन्न होईल की त्याचे काही संबंध होते. एवढं मात्र खरं की जे काही होतं ते असं होतं की ज्यानी तो पुरेसा वैफल्यग्रस्त दिसतोय झालेला. वैफल्यग्रस्त झालेला जेव्हा तो दिसतो, त्याच्या वैफल्यग्रस्ततेचं कारण असं आहे की त्याच्या मागे काहीतरी आर्थिक तगादा, आर्थिक चणचण, शासनाने अडवलेले पैसे, असे अनेक गोष्टी त्याच्यात सामील आहेत. त्याच्या मानसिकतेचा जर आपण विचार केला तर त्या मानसिकतेला धरून त्या ठिकाणी पोलिसांसमोर खूप कमी वेळ आहे आणि खूप कमी चान्स आहे. खऱ्या एन्काउंटर मध्ये, मी पोलीस अधिकारी आहे, काम केलेलं आहे, एन्काउंटर्स पण बघितलेले आहे, जवळून झालेली आहे माझ्या हातून सुद्धा. त्याच्यामध्ये बघा की माझी गोळी ट्रिगर दाबून त्याला लागेल की त्याचा ट्रिगर दाबून त्याची गोळी मला आधी लागेल, याच्यावर खरं एन्काउंटर ठरतं. आणि मला वाटतं इथे जो तो एपी आहे तो काही खूप म्हणजे स्पेशालिस्ट, एन्काउंटर स्पेशालिस्ट वगैरे आपण ते बिरुद लावतो, अशातलं काही वाटत नाही. तो सरळ सोड. निश्चित. खरं तर धनराज सर, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे तुम्हाला थांबवावं लागतंय. पण खूप धन्यवाद आपण या विश्लेषणासाठी. कारण रोहित आर्य याच्या आता या प्रकरणामध्ये पुढील तपास कसा होतो आणि तपासाअंती नेमके काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.